राहुल होईल का? नमस्कार, मी केरनचा सहकारी सौरव शिंदे. आज आपण आष्टी या परिसरात आलेलो आहे. तर आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ त्यांनी केरनचं मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांच्या तुरी या पिकात काय बदल जाणवलेला आहे. नमस्कार सर. नमस्कार. आज तुमचं नाव आणि पत्ता सांगा. राहुल जमदाडे, ब्रह्मगाव. ब्रह्मगाव. तर तुम्ही हे तुरीच्या पिकाला केरनचं मार्गदर्शन घेतलेलं आहे का नाही? घेतलेलं आहे. मार्गदर्शन कशा प्रकारे मार्गदर्शन घेतलेलं आहे, म्हणजे कशा प्रकारे वापरलेलं आहे तुम्ही या पिकाला? फवारणी केलेली. फक्त एक फवारणी केलेली. तर एका फवारणीत तुमचा आज इथपर्यंत प्लॉट उभा आहे. हो. बाकी तुमचे फवारणी घेतल्यानंतर पिकामध्ये सेटिंग कशी आहे, फुलगळ आहे का नाही ते सांगा बरं जरा. फुलगळ 100% फुलातून 10% समजा व्हायला गेलं. 90% फुलगळ म्हणजे अतिवृष्टी असताना पण 90% फुलगळ तुमची झालेली नाहीये, फक्त 10% झालेली. बाकी तुमची हाईट काय हाईट किती पर्यंत आहे? हाईट 11-12 फुटापर्यंत आहे. म्हणजे तुमची फक्त फवारणी घेतल्यामुळे 11 ते 12 फुटापर्यंत हाईट गेलेली. त्यानंतर तुमच्या शेंगा या पोकळ एक अशा निभारलेल्या आहे सगळ्या. काही पोकळ आहेत, आणखी काही निभारलेले आहेत. बर, तुम्ही केरनचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का तुमच्या उत्पन्नात वाढ होईल? वाढ झालेलीच आहे. 100% तुमच्या उत्पन्नात ही वाढ झालेली आहे. बाकी तुम्ही इतर कोणत्या पिकांवर वापरता हे केरनचं मार्गदर्शन? आमचे पेरूचा भाग आहे, पेरूवर वापरतोय. आणि बाकी समजा इतर पुढच्या पिकावर बी वापरणार. ओके. तुमचा पेरूचा बाग पूर्णपणे एका महिनाभर पाण्यातच होता. पाण्यात असून सुद्धा एकही झाड मर झालेलं नाहीये. ओके. बाकी तुम्ही इतर तूर उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगू शकता? 100% वापरायचं, समजा याचा रिझल्ट आहे, देऊ शकतो. ओके, ठीक आहे. केरनचं मार्गदर्शन घेतल्याबद्दल धन्यवाद.